खताची साठेबाजी करणे किंवा त्याचा तुटवडा निर्माण करणे कायदेशीर दंडनीय गुन्हा आहे. धाराशिव जिल्ह्यात युरियाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याच्यामागं काय गैरव्यवहार आहे, काय घोटाळा आहे, हे आपल्याला मनोज जाधव सांगणार आहेत. मला सांगा नेमका काय घोटाळा आहे? घोटाळा म्हणजे असा आहे की मुळात धाराशिव जिल्ह्याला शेतकऱ्यांनी रब्बीची पेरणी केली. त्याच्या अगोदर जर बघितलं तर खरीपामध्ये अतिवृष्टीनं धाराशिव जिल्हा पूर्ण बाधित झाला, नुकसान झालं. शेतकऱ्याला सगळ्यात मोठी आशा म्हणजे रब्बीच्या पिकातून आहे. शेतकऱ्यांनी रब्बीच्या पिकाची पेरणी केली, परंतु रब्बीच्या पिकाला वाढीसाठी आणि उत्पादनासाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे नत्र. आणि नत्र फक्त शेतकऱ्याला युरिया खतातून मिळते. आणि युरिया खत जर नाही मिळाला तर मग मात्र उत्पादनावर त्याचा परिणाम होतो. उत्पादन निम्म्यावरच येतं आहे. त्याचं झालं असं की काही शेतकऱ्यांनी धाराशिव जिल्ह्यातल्या धाराशिव शहरातल्या कृषी वस्तू भांडारमध्ये जिथं खत औषधं मिळतात त्या दुकानात गेली. त्यांना रब्बीसाठी आवश्यक असलेला युरिया खताची मागणी केली. त्यांना खत शिल्लक नाही म्हणून सांगितलं. मग खत शिल्लक नाही म्हणून सांगितल्यावर त्या काही शेतकऱ्यांनी माझ्याकडे लेखी तक्रारी केल्या. तक्रारी केल्यानंतर मी त्याची शहानिशा करण्यासाठी म्हणून धाराशिव शहरातील काही कृषी दुकानांना भेटी दिल्या. त्या ठिकाणी मला खत नाही म्हणून उत्तर आलं. तसं स्टिंग ऑपरेशन आहे माझ्यापाशी केलेलं मी तिथलं. तसे व्हिडिओ पण आहेत माझ्याकडे दुकानातले की त्यांनी दुकानदारांनी खत नाही आमच्याकडे म्हणून सांगितलेलं. त्याच्यानंतर मी धाराशिवचे निवासी जिल्हाधिकारी यांना मी एक निवेदन द्यायला गेलो. साहेब, धाराशिव जिल्ह्यात खताचा तुटवडा आहे, त्याच्यात आपण जातीनं लक्ष घालावं आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा. त्यावेळेस योगायोगानं निवेदन द्यायला गेल्यानंतर निवासी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्येच कृषी विभागाचे अधिकारी हजर होते. त्यांनी म्हणले कृषी विभागाचे अधिकारीच या ठिकाणी आहेत, आपण त्यांनाच या ठिकाणी माहिती घेऊ. त्यानंतर त्यांनी सांगितलं की साहेब खत शिल्लक आहे, भरपूर खत शिल्लक आहे. मग साहेबांनी विचारलं नेमकं किती शिल्लक आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, गेल्या महिन्यामध्ये 8/12/2025 रोजी प्रेस नोट काढली आणि त्या प्रेस नोटमध्ये सांगितलं की 7,883.507 मेट्रिक टन खत शिल्लक असून येणाऱ्या डिसेंबरचा हा साठा आहे. म्हणजे त्यांच्याकडली नोंद ही नोव्हेंबरची, त्यांनी पत्र काढलं डिसेंबरमध्ये आणि डिसेंबरमध्येच मागणी केलेली आहे 5,500 मेट्रिक टनाची. तशी त्यांनी प्रेस नोट पण काढलेली आहे, आपल्याला या ठिकाणी दाखवतो मी. आणि त्या प्रेस नोटमधून त्यांनी सांगितलं 8,000च्या आसपास मेट्रिक टन आमच्याकडे खत शिल्लक आहे. मग माझा प्रश्न हा होता की बाबा हा खत नेमकं कुठं आहे. तर त्यांनी सांगितलं आमच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाण्यासाठी जी दुकानं यंत्रणा आम्ही उभा केलेली आहे त्या प्रत्येक दुकानात या ठिकाणी खत आहे म्हणले. मग मी परत पुन्हा काही दुकानात गेलो, काही शेतकऱ्यांना पाठवलं, त्या ठिकाणी खत दिसून आला नाही. मग मी आपल्या या प्रेस नोटच्या आधारे तालुक्याचे तालुका गुणनियंत्रक अधिकारी भुतेकर साहेब म्हणून आहेत, मी त्यांना काही शेतकऱ्याचे नंबर दिले. शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी जायचं, खत मिळत नाही म्हणलं की मी त्यांना कॉन्फरन्स कॉल करायचा. तसं माझ्यापाशी रेकॉर्डिंग पण आहे भुतेकर साहेब बोलत असताना, बाबा ही शेतकरी आला आहे, ह्याला पहिल्यांदा खत दी, काय असेल ते मी तुला नंतर सांगतो, असं भुतेकर साहेब बोलत असताना माझ्यापाशी रेकॉर्डिंग पण आहे. त्यावेळेस मात्र त्या शेतकऱ्याला तेवढंच 1-2 पोती खत दिला जायचा. आजही 1 महिना उलटून गेला, आज पण बाजारात खत शिल्लक नाही. आजच तुळजापूर तालुक्यातील माझे सहकारी पत्रकार बांधव अन्सारी म्हणून आहेत, त्यांचा मला फोन आला. फोन आल्यानंतर मी म्हणलं तुमच्या तिथल्या त्या ठिकाणच्या तालुका गुणनियंत्रकाला भेटा, टी-ओला भेटा. ती म्हणले टी-ओला 8 दिवस झालं फोन करतो आहे, देशमुख म्हणून कोणतं टी-ओ आहे त्यांचा फोन बंद येतं आहे. मी इथले ए-डी-ओ जे आहेत त्यांचा नंबर दिला, त्या ए-डी-ओला त्यांनी 4 वेळेस फोन केला, त्यांना त्यावेळेस खत मिळाला नाही. आज परिस्थिती पिकाची अशी आहे साहेब, तुम्हाला सांगतो, रब्बीची जी पिकं आहे ती ज्वारी असेल, या ठिकाणचं गहू असेल, निसवून थीर झालेत. खरं तर ह्यांना पोटरं बाहेर पडायच्या अगोदर, निसवायच्या अगोदरच खत देणं गरजेचं होतं, परंतु तीसुद्धा वेळ निघून गेली. आता एक 25 ते 30% शेतकऱ्याची फक्त उशिरा पेरणी झालेली जी आहे ना, त्यांनाच ह्याचा लाभ होईल जर येत्या 2 दिवसात खत मिळाला तर. परंतु सध्या तरी बाजारात अजून पण खत मिळत नाही. ह्या तुटवड्यामागं नेमकं कोण असेल काय वाटतंय? आता कृषी विभाग सर प्रेस नोट काढतंय 5,500 मेट्रिक टनाची मागणी, पहिली 8,000 टनाची. अहो साहेब, साधा सरळ माझा प्रश्न आहे तुमच्या माध्यमातून या शेतकरी पुत्राचा, या सरकारला, या ठिकाणच्या सगळ्याच पक्षाच्या लोकप्रतिनिधींना आणि या कृषी अधिकाऱ्यांना की हा सरळ नेमका घोटाळा कुणी केला. मी आरोप करतो यांच्यावर की हे घोटाळा झाला आहे. जवळपास ही 25 कोटीचा घोटाळा आहे. एका टनाला शासन जवळपास 25,000 ते 30,000 रुपयापेक्षा जास्त, काय निम कोटेड युरिया असेल, काय प्लेन युरिया असेल, असं 32,000पर्यंत सबसिडी आहे एका टनाला.
जर 8,000 मेट्रिक टन खत गायब होत असेल आणि शेतकऱ्याला मिळत नसेल तर ह्याचा अर्थ ही 25 कोटी नुसती शासनाची सबसिडी नेमकं कोणी लाटली. मी रीतसर यांना मागणी केली, 1 महिना झालं मागणी करतोय, तोंडी मागणी करतोय, ह्यांना निवेदन पण दिलंय किंवा ज्या ज्या शेतकऱ्यांनी खत घेतला ह्यांच्या ई-पॉस मशीनला खत आहे, शेतकरीला खत मिळत नाही आणि ही म्हणतात आमच्याकडे ई-पॉस मशीनवर स्टॉक आहे. मग मी यांना विचारलं किंवा कुठल्या दुकानातून कुठल्या शेतकऱ्याला किती पोते खत मागे दिला तुम्ही याची मला रीतसर माहिती द्या. ही माहिती देत नाहीत, फक्त आमच्याकडे एवढी प्रेस नोटीस देतात आणि शांत बसतात. मी यांच्या कार्यालयात 2 वेळेस यांना भेटायला गेलो होतो, दोन्ही वेळेस कार्यालयात बरेच कर्मचारीसुद्धा गैरहजर असतात. मी रीतसर या ठिकाणी कृषी आयुक्त साहेब यांना पण निवेदन दिलं आहे, यांना पण निवेदन दिलं आहे जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना, तसंच पुन्हा जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाला पण निवेदन दिलं आहे. त्यांना वेळोवेळी फोनवरून पण मागणी करतो आहे, ती माहिती पण देत नाहीत. ह्याचा अर्थ याच्या पाठीमागं कोणतरी एक बडा मासा आहे, हे उघड आहे. कोण आहे बडा मासा? बडा मासा कोण आहे हे आणखीन उघड झालेलं नाही. एकतर कृषी अधिकारी असतील, जिल्हा कृषी अधीक्षक असतील किंवा या संबंधित या ठिकाणचे मंत्रिमंडळातील एखादा मंत्रीसुद्धा असू शकतो. एवढी मोठी हेराफार करणं ही सर्वसामान्य एखाद्या दुकानदाराचं सुद्धा काम नाही. ही सर्वसामान्य दुकानात खतच नाही मुळात, त्यांच्या ई-पॉस मशीनवर आहे. मग हे ई-पॉस मशीनवर आला कसा खत? दुकानात खत नाही आणि मशीनवर दाखवतंय. ह्याचा अर्थ तिथपर्यंतच्या मशीनवर खत दाखवतंय आणि खत धाराशिव जिल्ह्यात भेटत नाही. ह्याचा अर्थ उघड आहे, ह्याचा घोटाळा झाला आणि घोटाळा करणारा कृषी अधिकारी किंवा एखादा मंत्रिमंडळातला मंत्रीसुद्धा असू शकतो. तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? माझी पुढची भूमिका ही आहे, मी येत्या 6 जानेवारीला आपल्या देशाचा सर्वोच्च सण साजरा केला जातो झेंडावंदनाच्या दिवशी मी कृषी विभागाचं रीतसर जिल्हाधिकारी कार्यालयापुढं जर तात्काळ 2 ते 3 दिवसामध्ये धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला खत उपलब्ध नाही झाला तर मात्र मी 100% कृषी विभागाचं श्राद्ध घालणार आहे. कृषी विभागाचं श्राद्ध घालणार असल्याचं शेतकरी पुत्र मनोज जाधव यांनी आपल्याशी बोलताना सांगितलं आहे. आकाश नरोटे, दैनिक जनमत.